Hi friends, welcome back to your own channel Nick Bhagat and Farms. अरे मर्दा हिला म्हस म्हणायची का रेडा रेड्यासारखं नुसतं खाती या आणि दूध बी ना गावाला सोडतो बघ. अरे एवढा त्रास करून घेण्यापरास वायटी पाटील मायक्रो ट्रेनिंग सेंटर मध्ये जाऊन ये. दुग्ध व्यवसाय संबंधी परिपूर्ण मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह देणारे वायटी पाटील मायक्रो ट्रेनिंग सेंटर, नानीबाई चिखली, तालुका कागल. फोन 75 880 64 528. दादा नमस्कार. तुमचा प्रश्न आहे की माझी म्हैस व्याली 3 महिने झाले पण अजून एकदाही माझ्यावरती आली नाही. एक लक्षात घ्या, जनावराची गर्भपिशवी ज्यावेळेला वासरू बाहेर येतं गाई म्हशीचं, त्यावेळेला ती गर्भाची पिशवी पुन्हा त्या परिस्थितीमध्ये यायला कमीत कमी त्याला 20 ते 25 दिवस लागतात. आणि ह्या 25 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या गाईची ज्या वेळेला डिलिव्हरी होते किंवा म्हशीची डिलिव्हरी होते त्यावेळेला पशुपालक गप बसत नाही. म्हणजे वासरू ओढून काढणं किंवा काय त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये काय ते इन्फेक्शन होणं, ह्या सगळ्या गोष्टी न कळत होत असतात सगळ्या. आणि जनावराच्या गर्भपिशवीमध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल आणि पांढरं असं दह्यासारखं किंवा पोहासारखं जर पडत असेल तर गर्भाशयाचा दाह म्हणायचं त्याला. आणि हे सगळं कसं करावं लागतं, एक 15-20 दिवस झाल्यानंतर ज्या वेळेला असं निदर्शनाला येतं त्यावेळेला त्या म्हशीच्या किंवा गाईच्या पिशवीतून अशी घाण बाहेर पडते, त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांच्या बरोबर ही चर्चा करून ही जी काय अडचण आहे दुधाच्या व्यवसायामधली, ही तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीनं ती हाताळली पाहिजे. तुम्ही 15-20 दिवसामध्ये गाईचं टोटल म्हणजे वैशिष्ट्य वेगळं आहे, म्हशीचं टोटल वैशिष्ट्य वेगळं आहे. दूध जरी दोन्ही जनावर देत असेल तर गाईच्या व्यवस्थापनामध्ये आणि म्हशीच्या व्यवस्थापनामध्ये फार म्हणजे तफावत आहे दादा. प्रत्येक गाईवाला काय म्हणतो म्हशी का करत नाही, तर म्हशीमध्ये भाकडकाळ खूप आहे. आणि म्हशीवाल्याला ज्यांनी म्हशी पाळलेत किंवा जो म्हशीचं व्यवस्थापन करतो, म्हशीचा गोठा आहे, त्या पशुपालकाला माहिती आहे पण त्याच्यामध्ये अज्ञान पण तेवढंच आहे. म्हशीमध्ये काम करत असताना गाईपेक्षा म्हशीचा व्यवसायच परवडतो, पण म्हशीचं भाकडकाळ जास्त आहे असं तुमचं मत आहे. तर म्हशीच्या उत्पादकाला माझा एकच सल्ला आहे, एक म्हशीचं रेडकू म्हणजे म्हशीचं वासरू मारायचं नाही. मग तो नर असू दे नाही तर ती मादी असू देत. म्हैस व्याल्यानंतर तिच्या पुढ्यात चाटायला टाकणं हे फार महत्त्वाचा विषय आहे. चाटल्यामुळं काय होतं, त्या जनावराचे वारेचा गुंता म्हणजे सुटतो आणि वार पडायला मदत होते. 2 नंबर चाटल्यामुळं त्या वासराचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि जनावराला काय होतं, झटदिशी म्हणजे व्याल्यानंतर अर्ध्या तासामध्ये ते वासरू उठून उभं राहतं. हे 2 नंबरचं काम. आणि 3 नंबरचं काय होतं, त्या गाईचं किंवा त्या म्हशीचं मातृत्व जागं होतं आणि दुधाचा पाना सुटतो. तुम्ही ज्यावेळेला एखादं वासरू मयत होतं किंवा एखाद्या म्हणजे जनावराच्या दुधाच्या तक्रारी होतात त्यावेळेला काय करतो शेतकरी, दूध देत नाही म्हणतो, काढतच नाही. मग काहीतरी पानावरचे औषधं वापरावे लागतात, त्याला ऑक्सिटोसिन म्हणतो आपण, जनावर पाना सुटण्यासाठी ज्याला ऑक्सिटोसिन वापरतो आपण. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला त्या म्हशीला फसवायचं आहे. फसवायचं याचा अर्थ काय, रेडको हेच ऑक्सिटोसिन असं समजायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, जगाच्या पाठीवर आईनं प्रेमानं सोडलेला दुधाचा पाना आणि कृत्रिम पाना तयार करणं म्हणजे इंजेक्शन मारून, ह्या तर खूप मोठी तफावत आहे दादा. मी या म्हशीमध्ये 8 वर्ष काम केलं, पण म्हशीमध्ये 8 वर्ष काम करत असताना आणि गाईमध्ये मी 22 वर्ष काम केलं दादा. तर गाईमध्ये आणि म्हशीमध्ये तुम्हाला फरक एवढा जाणवला की म्हशीचा भाकडकाळ कमी करायचा असेल तर एक रेडकू मारायचा नाही आणि जनावराचा पहिला मास सोडायचा नाही. आता येऊ मूळ मुद्द्यावर. म्हैस व्याल्यानंतर किंवा गाय व्याल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर डॉक्टरांना बोलवून घ्यायचं आणि गर्भाशयाच्या म्हणजे काय पिशवीची अवस्था कशी आहे हे पहिल्यांदा तुम्ही तपासून बघायचं. त्या गर्भपिशवीमध्ये त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषध सोडून घेणे, गर्भाशयाची पिशवी साफ करून घेणे. आणि माझं एवढं माझे हात जोडून विनंती आहे म्हशीच्या उत्पादकाला, म्हशीच्या गर्भपिशवीमध्ये 1 महिन्याच्या आत 2 ते 3 वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करून घ्यावा. व्याल्यानंतर 10 ते 15 दिवस जनावर पाना नावाचा प्रकार सुटत नाही. पानवायच्या गोळ्या पशुखाद्यामध्ये टाकू नका. खाद्य खाणारच नाही म्हैस, कारण म्हशी सगळ्यात सुंगण्याची ताकद या जनावराच्या मध्ये कुठं असेल तर कुत्रा, आणि कुत्र्यापाठोपाठ सांगायचं झालं तर म्हैस. गाईपेक्षा म्हशीमध्ये टेस्ट घ्यायची जी काय आपले त्याला आपण म्हणतो चव किंवा वास हे घ्यायची जास्तीत जास्त ताकद कुठं असेल तर ती म्हशीमध्ये दादा.
तर तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हशीचा पाना सुटण्यासाठी तुम्ही अजिबात वरने औषध म्हणजे ते काय टाकायचं नाही पशुखाद्यामध्ये, हेही तुम्ही लक्षात घ्या. आणि पहिला मास सोडायचा नाही, पहिला माज अजिबात सोडायचा नाही. मग तो 28व्या दिवशी येऊ देत, 32व्या दिवशी येऊ देत, 35व्या दिवशी येऊ देत किंवा 40व्या दिवशी येऊ देत. सर्वसामान्य माणूस काय म्हणतो, जुन्या पारंपरिक ज्या काय पद्धती आहेत त्याच्यामध्ये शेतकरी काय म्हणतो की व्याल्यानंतर जाऊ दे 2-2.5 महिने दूध देऊ द्या, नंतर बघू आपलं. तर काय होतं, 2-2.5 महिने म्हणजे त्या दुधाचा पीक पिरियड संपून जातो. जनावराच्या बॉडीमध्ये साठलेलं शेवटच्या 2 महिन्यामध्ये त्याला पण तुम्ही भाकड काळामध्ये तुम्ही घेतलेली काळजी होती किंवा तुम्ही साठवलेली त्या जनावराच्या बॉडीमध्ये जी का चरबीचं प्रमाण होतं, जी ऊर्जा होती, ती ऊर्जा सगळी दुधातून निघून जाते. आणि मग काय होतं, जनावराच्या बरगड्या उघड्या पडतात. आई होण्यासाठी ज्या गोष्टी त्याला पोषक असाव्या लागतात त्या मिळत नाहीत. तुमचं व्याल्यानंतर मिनरल मिक्सचर कमी खातं आणि हे सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं म्हशीच्या दूध उत्पादकाला किंवा गाईच्या दूध उत्पादकाला. आणि मग म्हशी गाईवाला टोटल अडचणीत येतो. म्हसच माझावाली नाही, गाईच आजार, ह्या तक्रारी चालू होतात. तक्रार चालू व्हायच्या अगोदर तुम्ही ते जनावर माझावर आणलं पाहिजे आणि गाब घालवलं पाहिजे. हे एवढं टेक्निक जर दुधाच्या व्यवसायामध्ये शिकला तर म्हशीचं 2200 ते 2500 लिटर म्हणजे प्रत्येक वर्षाला म्हणजे 300 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. एका गाईचं एक वेत जर झालं तर 4-4.5 लिटर दूध मिळतं. 4.5 किंवा 4,000 लिटर गुणिले जर 25 रुपये धरलं तर लाख रुपये मिळतात म्हशी गाईपासून, आणि म्हशीपासून मिळतात 1.25 लाख रुपये. सांगायचा उद्देश एवढाच आहे मंडळी, गाई व्याल्यानंतर किंवा म्हशी व्याल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये जनावरांची गर्भपिशवीचा काय अंदाज आहे तो डॉक्टरांच्याकडून तुम्ही तो हाताळून घेतला पाहिजे. 1 महिन्याच्या आत ती आई होण्यासाठी तुमची तयारी असायला पाहिजे त्या जनावरांची करून घ्यायची. आणि 1 महिन्यानंतर माझ्यावर आलेलं जनावर अजिबात आणि दूध कमी होत नाही. हा माझा प्रॅक्टिकली माझा अनुभव आहे. व्याल्यानंतर गाई म्हशी व्याल्यानंतर तुम्ही ताबडतोब त्या जनावराला भरवून टाकायचं. त्याच्यामुळं पीक पिरियड तुम्हाला 100% मिळतो आणि त्यानंतर दूध 25% दर 3 महिन्यानंतर कमी कमी होत जातं आणि 300-325 दिवसाचा पिरियड तुम्हाला दुधाचा खूप मिळतो. आणि एका वर्षाला 1 लाख रुपये गाईकडून, एका वर्षाला 1.25 लाख रुपये म्हशीकडून. ह्या अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन किंवा तुम्ही जर केला तर तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये 100% अपयश येणार नाही. हा माझा दावा आहे दादा, कारण मी प्रॅक्टिकली हेच करतो दादा. प्रत्येक गाई म्हशीच्या गोठ्यामध्ये आमच्या बघायला झालं तर एका वर्षाला 13 महिन्याच्या आत म्हशीची डिलिव्हरी झाली पाहिजे आणि 13 महिन्याच्या आत गाईची डिलिव्हरी झाली पाहिजे. ह्या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे दादा आता सध्या. म्हणून आम्ही या दुधाच्या धंद्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी टिकून आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी नितेश भगत. आपला हा चॅनल निक भगत अँड फार्म्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, YT पाटील सरांचे अजून बरेच व्हिडिओज आहेत आपल्याकडे, तर स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओज टाकत राहू सरांचे. आणि डेअरी फार्मिंगमध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल आणि अजून डीप नॉलेज पाहिजे असेल तर YT पाटील सरांचं मायक्रो ट्रेनिंग सेंटर आहे कागलला, जिल्हा कोल्हापूर. ज्यांना कोणाला डेअरी फार्ममध्ये इंटरेस्ट आहे आणि डेअरी फार्मिंग हे त्यांना स्टेप बाय स्टेप जर शिकायचं असेल की स्टार्टिंगपासून ते आपण मिल्क काढून मिल्क सेल करेपर्यंत काय काय प्रोसेस होतात, शेड कसं बनवायचं आहे, फॉडर काय पद्धतीने द्यावा लागतो, काय फॉडर किती द्यावा लागतो, या सगळ्या गोष्टी, परत कुठला फॉडर लावायचा आहे, कसं काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात. तुम्हाला व्हिडिओमध्ये अरविंद सरांचा नंबर दिलेला आहे, यशवंत सरांचा नंबर दिलेला आहे, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि असे बरेच व्हिडिओज अजून आपल्या चॅनलवरती येणार आहेत, तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. परत मी एकदा सांगतो, एकदा तरी तुम्ही या मायक्रो ट्रेनिंग सेंटरचा फायदा घेतला पाहिजे. आणि जर कोणाला ट्रेनिंगविषयी जास्त काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी सरांच्या नंबरवरती एकदा कॉल करून विचारू शकता. थँक्यू. व्हिडिओज असेच येत राहतील, नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.